सुरुवातीपासून लोकांचा असा समज होता स्कॉच म्हणजे फक्त श्रीमंत लोकांसाठी बनलेली आहे. कारण होतं बाहेरून येणारी, इम्पोर्ट होणारी, प्रीमियम आणि लक्झरी, त्याबरोबरच त्याची किंमत महाग असणे. परंतु या सर्व प्रकरणामध्ये आता संजय दत्त याने सर्व गेमच बदलून टाकलेला आहे. चर्चा होत आहे संजय दत्त याने सुरू केलेल्या ग्लॅनवॉक विस्की बद्दल. 2023 मध्ये सुरू झालेली ग्लॅनवॉक विस्की बनते स्कॉटलंडमध्ये आणि भारतामध्ये ती लॉन्च झाली संजय दत्त याच्या चेहऱ्याने. महत्वाची गोष्ट म्हणजे संजय दत्त याच्या नावाखाली ही विस्की लॉन्च झाली. संजय दत्त स्वतः यामध्ये पार्टनर असल्याचं सांगितलं जाते आणि या स्कॉचला गेम चेंजर ठरण्याचं कारण होतं म्हणजे याची प्राइस. स्कॉच ज्या मिळायच्या त्या महागात मिळायच्या, परंतु संजय दत्त याची ग्लॅनवॉक विस्की ही कमी दरापासून सुरुवात व्हायची. याची कमीत कमी किंमत 500 पासून पुढे वाढत जाते. त्यामुळे सुरुवातीला असं वाटायचं की स्कॉच फक्त महागडी लोक, श्रीमंत लोक पिऊ शकतात. परंतु ग्लेनवॉकने हे सर्व नियम धाब्यावर मांडले होते. लोकांना प्रीमियम फील स्वस्त दरात मिळू लागला होता. याच ग्लॅनवॉक विस्की स्कॉचच्या पहिल्याच महिन्यामध्ये 4 लाखाहून जास्त बॉटल्स विकल्या गेल्या होत्या. याची मागणी एवढी होती की काही ठिकाणी याचा स्टॉक कमी पडू लागला होता. याचं कारण होतं याची प्राइस, दुसरं म्हणजे टेस्ट एकदम स्मूथ. संजय दत्तच्या या ग्लॅनवॉक विस्कीने मार्केटमध्ये गेम चेंजर बनून आता लोकांमध्ये याची एवढी डिमांड वाढलेली आहे की सध्या संजय दत्तची ही विस्की पूर्ण भारतभर गाजती आहे. या विस्कीला सर्वात जास्त कंझ्युम केलं जाणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आणि तामिळनाडू अग्रेसर असल्याचं बोललं जातंय. 3 वर्षापूर्वी सुरू झालेला हा ब्रँड आता पूर्ण भारतभर गाजतोय. तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो? संजय दत्तची ग्लॅनवॉक विस्की, स्कॉच विस्की ही फक्त एक हाईप आहे? स्कॉच या नाव असल्यामुळे लोकांचा याच्यावरती वाढणारा कल, कारण की कमी दरामध्ये स्कॉचचा प्रीमियम फील भेटणे, त्याबरोबरच प्राइस आणि टेस्ट यामध्ये तफावत नसणे, या सर्व गोष्टींमुळे संजय दत्त, संजू बाबा याची ग्लॅनवॉक विस्कीचा ब्रँड आता पूर्ण भारतामध्ये धुमाकूळ घालत आहे.